हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला, शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 7. आपुलिये अंगी संसारा, देखलिया चराचरा, परी नेदी तीच तिसरा, झोक लागो. अर्थात शिवशक्ती चल अचल सजीव निर्जीव अशा या संसाराचा व्याप स्वतःमध्ये अनुभवू लागली. तथापि त्यांनी येथे अन्य कोणतेही सत्ता केंद्र उद्भवू दिले नाही. पंचमहातत्वांमधून विविध असे भौतिक वस्तुजगत निर्माण झाल्यावर येथे त्याचा उपभोग घेऊन 84 लक्ष प्रकारचे चल अचल सजीव निर्जीव असे विविध जीव जगत आहेत. दिवसेंदिवस सृजनाने, नवनवीन संशोधनाने हा संसार बहरत जात आहे, विस्तारत आहे, सृष्टी सौंदर्य वाढत आहे. शिवशक्तीची ही अपत्ये आपल्या जनकजननीला सौख्य देत आहेत. शिवशक्तीचा हा संसार म्हणजे स्वतःच्या ऊर्जेने 2 भिन्न तत्वांवर आधारलेला आहे. 2 भिन्न टोकावर सुरू आहे, तरीही त्यात एक महाविलक्षण समन्वय आहे. असे असूनही शिवशक्ती एकमेकांना घट्ट धरून आहेत, कारण परम ऊर्जा कधीही एकाच देही भिन्न अवयवांना निरनिराळ्या सूचना करू शकत नाही. उदाहरणार्थ, उजवा पाय डाव्या बाजूला आणि डावा पाय उजव्या बाजूला एकाच वेळी जाऊ शकत नाही. शिवशक्तीच्या या वैश्विक संसाराचा माऊली आणखी एक महान विशेष सांगत आहेत की शिवशक्तींनी येथे फक्त स्वतःच्याच 2 सत्ता केंद्रांना थारा दिला आहे. त्यांनी येथे आणखी अन्य कोणत्याही शक्तीला उदित होऊ दिलेले नाही, प्रभावित होऊ दिलेले नाही. येथे त्यांनी स्वतःशिवाय अन्य कोणाचीही सत्ता प्रस्थापित होऊ दिलेली नाही. हे फार महत्त्वाचे आहे. याचा फायदा म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एकाच परम ऊर्जेने कार्य करणारे शिवशक्ती येथे ब्रह्मांड सुरळीतपणे नियंत्रित करत आहेत. तसे नसते तर येथे अराजकता माजली असती. ही अप्रतिम आणि विलोभनीय सृष्टी केव्हाच उद्ध्वस्त झाली असती, नष्ट झाली असती. याचा दुसरा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा येथे राक्षसांकडून, दुर्जनांकडून, आतंकवाद्यांकडून, माथे फिरूंकडून किंवा अशाच कोणाकडून या सृष्टीला धक्का लावला जाईल, तेव्हा तेव्हा येथे आवश्यकता असेल त्याप्रमाणे ती परम ऊर्जा अवतार धारण करते आणि या राक्षसांचे, दुर्जनांचे, आतंकवाद्यांचे, माथे फिरूंचे पारिपत्य करते. पुन्हा येथे सज्जनांसाठी धर्मसंस्थापना केली जाते. यावरून आपणही धडा घ्यायचा आहे की आपल्या संसारात आपण म्हणजे पतिपत्नी सोडल्यास अन्य कोणालाही म्हणजे निक्षून कोणालाही आपल्या संसारात ढवळाढवळ करू देऊ नये. इतरांनीही कोणाच्या संसारात रस घेऊ नये. पतिपत्नी सोडल्यास अन्य कोणतीही व्यक्ती ही त्यांच्या संसारासाठी बाह्य तिराईतच असते. तसेच बुजुर्गांचा हाही अनुभव लक्षात घ्यावा की नवरा बायकोच्या भांडणात जो मध्ये सहभाग घेतो, मग तो अगदी स्वच्छ मनाने किंवा चांगल्या हेतूने का असेना, काही कालावधीत ती पतिपत्नी एक होतात आणि मध्ये सहभागी झालेल्यांचे छान डमरू वाजते. अनेक वेळा यामुळे त्या बाह्य तिराईताचे पतिपत्नीशी शत्रुत्व येते. ओवी क्रमांक 8. जया एके सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. अर्थात शिव आणि शक्ती एकाच कोंदणात विराजित आहेत. त्यांना एकाच प्रकारे परमधवल, शुभ्र, प्रखर, परंतु महाशीतल
अशा दिव्य प्रकाशाचे वरदान मिळत आहे. अशा प्रकारे ते दोघे आदी अनादी काळापासून एकत्र नांदत आहेत. एके सत्तेचे बैसणे. मूलतः येथे परब्रह्म आहे. यामध्ये शिव निवास करतो. त्याने स्वतःमधून शक्ती निर्माण केली आहे. शक्ती निर्माण केल्यावर शिव आणि शक्ती एकत्रपणे या परब्रह्मात एक विविध अशी निर्मिती करू लागली, लीला करू लागली. त्यांच्या या निर्मितीला परब्रह्माने आपले अंगण मोकळे करून दिले आहे. यालाच येथे एके सत्तेचे बैसणे असे म्हटले आहे. ती दोघेही परब्रह्माच्या प्रांगणात वैश्विक करामती करत असतात. त्यासाठी ती सर्वत्र मुक्त संचार करतात. या दोघांना परब्रह्माने मोकळीक दिली आहे. त्यांना कसलाही अटकाव नाही. त्यांच्या संसाराला परब्रह्माचा भरभरून सक्रिय आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. ती त्यांचा वैश्विक संसार जितका विस्तारत जातील तितके परब्रह्म स्वतः पसरत जाते आणि या जोडप्याला ते जागा करून देते. आपण योग्यपणे संसार केला तर आपल्याला बुजुर्गांकडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळते, प्रोत्साहन मिळते, मदत केली जाते. आपली जबाबदारी इतकीच आहे, अट एवढीच आहे, मर्यादा अशी पाळायची आहे की आपल्याकडून योग्य तेवढेच आणि योग्य त्याच वेळी कृती होत राहील. असे जेथे असते तेथे कोणत्या ना कोणत्या रूपात बुजुर्ग उपस्थित होतो आणि सक्रिय आशीर्वाद देतो. वैश्विक सत्तेला कधीच काही अडचण नाही. योग्य प्रकारे सत्ता उपभोगणाऱ्याला सत्ता स्वखुशीने माळ घालते आणि त्याची दासी होते. ती एकमेव सत्ता ओळखणे महत्त्वाचे आहे. परंतु सत्ता उपभोगणाऱ्याला अडचणी आहेत. अयोगिक उपभोग आहेत, लुबाडणूक आहे, दुसऱ्याची पिळवणूक आहे. येथे सत्ता साथ देत नाही. ती रुसते आणि निघून जाते. जाताना जन्मभर लक्षात राहील असा धडा गिरवायला लावते. यातून काही शहाणपण सुचले तर असा सुधारू शकतो. एका प्रकाशाचे लेणे. परब्रह्माच्या केंद्राशी परमधवल, शुभ्र, प्रखर शीतल प्रकाश म्हणजे त्याची सर्वोच्च अशी परमदिव्य ऊर्जा म्हणजे पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तमाने शिवाला परम ऊर्जा दिली आहे. परब्रह्माने वैश्विक लीला करायला जागा दिली आणि त्यासाठी ऊर्जा पुरुषोत्तमाने दिली. यालाच येथे एका प्रकाशाचे लेणे असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, बाळूला उद्योग सुरू करायचा होता. त्यासाठी त्याला वडिलांनी जागा उपलब्ध करून दिली आणि सासऱ्यांनी उद्योगासाठी भांडवल दिले. या दोघांनीही बाळूला पूर्णपणे मोकळीक दिली की आता याचा उपयोग करून तुला जे पाहिजे तसे तू कर. मग या दोहोंचा उपयोग करून बाळूने उद्योग सुरू केला. सर्वप्रथम त्याने यासाठी मदतीला एक उच्च अधिकारी नेमला. याचप्रमाणे शिवाला परब्रह्माने जागा दिली आणि वैश्विक लीला करायला पुरुषोत्तमाने ऊर्जा दिली. परब्रह्माने जसे शिवाला पूर्ण मोकळीक दिली त्याचप्रमाणे पुरुषोत्तमानेही शिवाला मोकळीक दिली. दोन्हीचा उपयोग करून शिव वैश्विक लीला करू लागला. वैश्विक लीला करायला त्याला भिडू हवा होता. तो त्याने स्वतःमधून निर्माण केला. त्यालाच आपण शक्ती असे म्हणतो. अनादी एकपणे नांदती दोघे. याचा अर्थ असा आहे की अप्रत्यक्षपणे शिवाने पुरुषोत्तमाने दिलेल्या ऊर्जेमधूनच शक्तीची निर्मिती केली आहे. यालाच येथे एकपणे नांदती दोघे असे म्हटले आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दोघांनाही परब्रह्मामधील पुरुषोत्तमाचीच ऊर्जा मिळालेली आहे. हे येथे सांगणे अगत्याचे आहे. कारण यावरून हे जाणून घ्यायचे आहे की या ब्रह्मांडात दोन सत्ता केंद्रे नाहीत. सर्व काही त्या परब्रह्म पुरुषोत्तमामधूनच होत असते. फक्त भिन्न कार्यासाठी भिन्न व्यवस्था केलेली आहे इतकेच. याच कारणास्तव
भगवंत श्री आणि शिव या दोघांनाही योगेश्वर अशी उपाधी आहे. एक उदाहरण पाहू. आपण वृक्षाचे बी लावतो. त्याला आवश्यक ती अन्न, खनिज द्रव्ये जमिनीमधून मिळतात. त्यापासून रोप फुटते. त्याचा हळूहळू मोठा वृक्ष तयार होतो. रोपामधून खोड आणि त्यांना फांद्या, पाने, फुले, फळे डवरतात. खोडाला ज्या जमिनीमधून आवश्यक ती अन्न, खनिज द्रव्ये मिळतात त्याच जमिनीमधून वृक्षाच्या पाने, फुले, फळे यांनाही खनिज द्रव्ये मिळतात. फक्त ती वृक्षाच्या खोडाच्या माध्यमामधून मिळतात इतकेच. तसेच येथे होते. परब्रह्म पुरुषोत्तमामधून शिवाला आणि त्यापासून शक्तीला तीच एकमेव परमदिव्य प्रकाशमय ऊर्जा मिळत असते. यामुळे शिवामधून निर्माण झालेली शक्ती शिवाप्रमाणेच, परब्रह्माप्रमाणेच, पुरुषोत्तमाप्रमाणेच अमर्याद कार्य करत आहे, स्वतंत्रपणे वर्तन करत आहे. हे असे अनादी काळापासून सुरू आहे. त्यायोगे शिवशक्ती सौख्याने नांदत आहेत, विश्वाचा संसार करत आहेत, विस्तारत आहेत. त्याला परब्रह्म पुरुषोत्तमाकडून यथायोग्य ती साथ मिळत आहे. देह धारण करणे, त्याला आवश्यक ती ऊर्जा चैतन्य पुरविणे, श्वसन करणे, रक्ताभिसरण, अन्न पचनादी देहातील अंतस गोष्टी सुरू ठेवणे इत्यादी अशी कामे शिवाकडून केली जातात. तथापि अन्न, वस्त्र, निवारा मिळविणे, अनेकांगी सृजन करणे, बौद्धिक कामे करणे, चिंतन करणे, परमपदाला ओळखणे इत्यादी कामे शक्ती करते. अशा प्रकारे एकपणे नांदून दोहो मिळून संसार केला जातो. उभयतांमध्ये एकाच परब्रह्म पुरुषोत्तमाची परम ऊर्जा आहे. संसारात पुरुष जरी मिळवत असला, संसाराची बाह्य कामे करत असला, संरक्षणादी जोखमीची ताकदीची कामे करत असला, तरी स्त्री घर सांभाळणे, संगोपन करणे, सर्वांना सांभाळून घेणे इत्यादी कामे करत असते आणि अशी कामेही तितकीच महत्त्वाची असतात. आता स्त्रियासुद्धा कर्तबगार आणि मिळवते असतात. शिवशक्ती यांच्यावरून आपल्याला शिकायचे आहे की संसारात पुरुष आणि स्त्री अशा दोघांनाही सारखेच महत्त्व आहे. पुरुषाप्रमाणे स्त्रीलासुद्धा मान, सन्मान, मतस्वातंत्र्य असायला पाहिजे. कोणी कोणाला कमी किंवा जास्त न मानता पुरुष आणि स्त्री या दोहो मिळून संसार केला पाहिजे. हरिओम.